बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी वारेमाप पैसा खर्च केलाय। स्वतःची शेती विकून शिंदेंनी योजनेसाठी पैसे खर्च केलेत का? योजनेसाठी फडणवीसांनी त्यांचा बंगला विकलाय का, असा सवाल अंधारेंनी केलेला आहे। अमृता फडणवीसांच्या योजनेवरील वक्तव्यानंतर अंधारेंनी ही टीका केली आहे। तर लाडकी बहीण योजना ही हिट योजना झाली, असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं होतं। ही बहीण योजना ही एकदम हिट झालेली आपली योजना आहे। देवेंद्रजींची संकल्पना ही तुमच्यासाठी, कारण प्रत्येक स्त्री जी आर्थिक दृष्ट्या थोडी प्रबळ नाही, तिच्या मागे त्यांना उभं राहायचंय, त्या विचारातून आलेली ही संकल्पना। लाडकी बहीण योजनेचे एवढे बॅनर त्यांनी लावले, राखी पौर्णिमेला एवढी जाहिरात केली, इतका काही वारेमाप पैसा उधळला, जसं काही एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वावर विकले आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला रेशीम बागेतला बंगला विकूनच पैसे खर्च केलेत की काय? कोणी असं नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपली घर भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पॉवर मध्ये किंवा सीएम किंवा काही करायचंय, ज्यांना फक्त लोकांची पर्वा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत। तर हा तो दिवस की तुम्ही प्रण घ्या, आजपासून तुम्ही कामाला लागाल आणि मेहनत कराल स्वतःसाठी। अमृता वहिनी आमची लाडकी भाऊजाई आहे आणि लाडकी भाऊजाई कधी कधी खरं बोलते। एकनाथ शिंदे साहेबांना स्वतःचा मुलगा श्रीकांत शिंदे याला महाराष्ट्राचा असा प्रमुख म्हणून सेट करायचे। अजितदादांपेक्षा सुद्धा जास्तीचा लाभ ज्यांनी स्वतःच्या पदरात पाडून घेतला त्या सुनील तटकरेंना आपली मुलगी आदिती तटकरेला मुख्यमंत्री करायचे।